नवी मुंबईत भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनल BMCT फेज 2 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते झाले। या सोहळ्यासाठी नवी मुंबईतील नाव्हाशेवा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून महाराष्ट्राला 100 वर्षांसाठी समुद्री महासत्ता बनवण्याचा संकल्प व्यक्त केला। या प्रकल्पामुळे वार्षिक हाताळणी क्षमता 4.8 दशलक्ष TEU वर पोहोचली असून हे भारताचे पहिले पूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेवर चालणारे टर्मिनल ठरले आहे। 2000 मीटर घाट, 24 क्रेन्स आणि 72 RTG सह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून हे टर्मिनल मल्टी मॉडेल नेटवर्कमध्ये महत्त्वाची कडी ठरणार आहे। उद्योग तंत्रांच्या मते हा विस्तार भारतीय सागरी व्यापारासाठी गेम चेंजर ठरेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची भूमिका अधिकच बळकट करेल। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागात DMC प्रशांत सापकेले यांनी पत्रकार परिषद घेतली। यंदा श्री गणेश गौरव स्पर्धेत मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील 64 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवला आहे। मंडप सजावट, सामाजिक कार्य, स्वच्छतेला दिलेला प्रतिसाद आणि पर्यावरणपूरक उपक्रम हे या स्पर्धेतील प्रमुख निकष ठेवण्यात आले आहेत। प्रथम पुरस्कार 75,000, द्वितीय 50,000 तर तृतीय 25,000 तसेच सर्वोत्तम मूर्ती सजावट आणि सामाजिक कार्यासाठी स्वतंत्र बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। महापालिकेने यंदा विशेषतः मातीच्या मूर्ती, प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीबाबत जनजागृती करणाऱ्या मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। गणेशोत्सव 2025च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी उच्चस्तरीय सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या उपाययोजनांची माहिती दिली। ट्रॅफिक पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी स्मार्ट सिग्नल्स, AI कॅमेरे आणि मोबाईल कंट्रोल रूमद्वारे गर्दीचे नियमक अधिक परिणामकारक होईल असे सांगितले आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सत्यनारायण चौधरी यांनी निर्भया पथक, सण काळातील विशेष तैनाती आणि सामाजिक सुरक्षा त्यावरील उपाययोजना यांची माहिती दिली आहे। मुंबई पोलिसांनी गणेश विसर्जन आणि गर्दीच्या ठिकाणी ड्रोन, CCTV, क्विक रिस्पॉन्स टीम्सद्वारे सतर्कता वाढवली आहे। तसेच संपूर्ण मुंबई शहरात पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, जीवरक्षक दल सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। खडा पहारा देखील ठेवला जाणार आहे। आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। नमस्कार। मुंबई पोलीस वाहतूक विभागातर्फे गणपती विसर्जनासाठी बरंच इलॅबोरेटली सगळं स्टडी करून आम्ही सगळं नोटिफिकेशन इश्यू केलेले आहेत। त्या कॉपी मी आता तुम्हाला इमिडिएटली विल गिव्ह यू। ईस्ट रिजन, वेस्ट रिजन, साऊथ आणि सेंट्रल रिजन, ज्या विशेष करून जिथे गणपती विसर्जनाचे स्थळ उदाहरणार्थ बिर्ला चौपाटी, दादर चौपाटी, जुहू, पुढे पवई आणि तिकडे वर्सोवाकडे, सो ऑल दीज चौपाटी जिथे विसर्जन ठिकाणी ते सगळे त्या नोटिफिकेशनमध्ये कव्हर केलेले आहे। आणि रूट डायव्हर्जन किंवा जिथे ट्रॅफिक थांबवतोय काही वळवण्यात येईल आणि काही ठिकाणी थांबवण्यात येईल हे संपूर्ण नोटिफिकेशन आम्ही इश्यू केलेलं आहे। त्याला आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। दुसरं, ट्रॅफिक ब्रँचच्या मॅनपॉवर डिप्लॉयमेंटच्या विषयी जवळपास आमचे 4 DCP, 8 ACP, 7 PI आणि 179 PSI आणि API अधिकाऱ्यांना डिप्लॉय केलेले आहे। या व्यतिरिक्त 2826 आमचे कर्मचारी राहणार आहे। 285 MSF चे लोक राहणार, महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे। त्यानंतर 340 आमचे जे स्वयंसेवक आहेत, अनिरुद्ध बापू मंडळाचे, जे आम्हाला ट्रॅफिकमध्ये मदत करतात, ते राहणार NGO टाईप। या व्यतिरिक्त आमचे 54 क्रेन्स आणि डिप्लॉय केलेले आहेत, जिथे कुठे एखादी गाडी बंद पडली किंवा रूटवर एखादं झिरो पार्किंग करायचं असेल तर त्यासाठी आम्ही 54 क्रेन्स सुद्धा त्यामध्ये डिप्लॉय केलेले आहेत। 6 स्पेशल ॲम्ब्युलन्सेस गिरगाव चौपाटीसाठी डिप्लॉय केलेले आहेत। इन केस ऑफ एनी इमर्जन्सी कुठे काय असा प्रसंग उद्भवला तर लोकांना तातडीने मदत मिळेल। या व्यतिरिक्त जे रूटवरचे जे आहेत 12 जे ब्रिजेस आहेत जे ऑलरेडी आपण धोकादायक डिक्लेअर केलेले आहेत, त्याची सुद्धा यादी त्या नोटिफिकेशनमध्ये आहे।
तर आपल्याद्वारे मी नागरिकांना विनंती करू इच्छितो. त्या ते अनंत चतुर्थीचा जो विसर्जन आहे, कारण गणेशोत्सवाचा विसर्जनचा लास्ट दिवस आहे आणि त्याची पूर्ण तयारी मुंबई पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांनी केलेली आहे. हे गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेले आहे आणि त्या हिशोबाने जो तयारी त्यासाठी अपेक्षित आहे ते विसर्जनचे रिलेटेड आहे, रूटची तयारी आहे, चौपाटीची तयारी आहे, ते सर्व जो आहे लास्ट टप्प्यावर आहे. आमचे सर्व पोलीस स्टेशन, सर्व ट्रॅफिकचे डिव्हिजन यांनी व्यवस्थितपणे तिकडे भेटी देऊन जो पूर्ण तयारी आयोजक BMC यांच्यासोबत मिळून केलेली आहे. जवळजवळ 6500 सार्वजनिक गणेशोत्सव मूर्ती शहरामध्ये आहे आणि 1.5 ते 2.5 लाख घरगुती गणेशोत्सव मूर्ती आहे. त्याचा मॅक्झिमम विसर्जन उद्या सकाळी सुरू होऊन रात्रीमध्ये आणि इव्हन परवा सकाळीपर्यंत चालतील. त्यासाठी 65 जो आहे ते नॅचरल विसर्जनचे ठिकाण आहे. त्यामध्ये गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा, मठबारवे, पवई लेक आणि बरेच आणखी ठिकाण आहे. त्याचे व्यतिरिक्त 205 कृत्रिम तलाव जो आहे, कृत्रिम विसर्जनचे ठिकाण आहे, ते पण त्यासाठी तयार झालेले आहे. ते जो यासाठी जो रूट्स आहे, मेट्रोचे रूट्स, तिकडे सर्व ठिकाणी नो पार्किंग, जो व्हेकल पार्क आहे ते काढणे, त्याचे व्यतिरिक्त तिकडे लाइटिंग, वायर्स, CCTV जे प्रत्येक गोष्ट आहे रूटची करण्यात आलेली आहे. जो मेट्रोचे चौपाटीचे ठिकाण आहे तिकडे BMC आणि जो व्हॉलेंटियर्स यांचा सहकारी आहे, BMCची मदतीने जो प्लेट्स टाकणे, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, लाईफ गार्ड, तराफे, क्रेन्स यांचं नियोजन केलेले आहे आणि तिकडे पोलिसांचा डिप्लॉयमेंट, तिकडे CCTV हे सर्व गोष्ट पण तिकडे नियोजन झालेले आहे. या बंदोबस्तमध्ये जवळजवळ 12 ॲडिशनल CP, त्यानंतर 40 चे जवळ DCP. मुंबई रेल्वे पोलिसांनी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवाशांच्या बॅगा फाडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सोनं आणि रोकड मिळून तब्बल 22,24,769 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या तक्रारीनंतर युनिट 3 गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांचा पद्धतशीर अभ्यास करून 2 आरोपींना अटक केली. वकार आलम तौकीर खान आणि जुगल किशोर ओमप्रकाश विश्वकर्मा या दोघांना कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून पकडण्यात आले असून चौकशीत त्यांनी साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे कल्याण, कर्जत, डोंबिवली आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील 16 प्रकरणांचा उलगडा झाला असून आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. त्यांची मोडस थोडक्यात ते मेल एक्सप्रेस मध्ये जे पॅसेंजर झोपलेले असतात तर त्यांच्या खिशातून चोरी करणं किंवा त्यांचे बॅग मधून हे चोरी करणं आहे आणि एस्पेशली ते गोल्ड थेफ्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ते इथंच ते विक्री करत होते आणि तिथून पण आम्ही रिकव्हरी करण्यात आलेलं आहे. आणि त्याचे मेन अक्यूज जे आहे वकार खान, त्यांची मोडस असं आहे की ते लोक बदलतात, ते वेगळा लोक घेऊन ते चेंज करून ते या मोडसमध्ये ते क्राईम करत आहे. तो फिलहाल 2 अक्यूज गाजीपूर, ते UPच्या कानपूरचे एक राहणार आहे, दुसरं एक गाजीपूर आणि बाकी 4 अक्यूजची वी आर आफ्टर देम. ते मिळाल्यानंतर आपल्याला आणखी डिटेल मिळेल. सर ह्याचा GRP मुंबई रेल्वेकडून एक डिटेक्शन झालेलं आहे. ते स्पेशली मेल ट्रेन मध्ये गोल्ड थेफ्ट करणारे टोळी एक उघडकीस आलेला आहे क्राईम युनिट कडून. जवळपास त्याच्यामध्ये 16 ऑफेन्सेस जे दाखल आहे यावर्षी, ते 16 ऑफेन्सेस उघडकीस होत आहे. आणि या टोळीमधलं 2 मुख्य आरोपी आहेत, मेन वखार आलम खान आणि सेकंड एक जुगल विश्वकर्मा, हे दोन्ही आरोपी सध्या अरेस्ट आहेत. आणि आणखी ह्या टोळीमध्ये आणखी 4 साथीदार आहेत आणि त्याच्या मागे क्राईम युनिट मुंबई GRP रेल्वे त्याच्या मागे आहे. आणि या डिटेक्शन मध्ये टोटल 16 ऑफेन्सेस उघडकीस होत आहे. सर्व रजिस्टर्ड कल्याण पोलीस स्टेशन, ठाणे पोलीस स्टेशन आणि कर्जत पोलीस स्टेशन आणि एक डोंबिवली.
आणि हे 16 ऑफेन्सेस मध्ये जे आता मुद्देमाल आमच्याकडे जवळपास 22,24,000 वर्थ मुद्देमाल सोना जे आहे ते रिकव्हरी झालेला आहे. आणि ते इन टर्म्स ऑफ गोल्ड ते क्लोज टू 315 ग्राम्स गोल्ड अँड कॅश 72,000 कॅश आम्ही त्या आरोपीकडून सीज करण्यात आलेला आहे. आणि स्पेशली या डिटेक्शन मध्ये डीसीपी सेंट्रल मॅडम आणि क्राईम युनिट एसीपी रानमाले आणि क्राईम युनिट ऑफिसर पीआय विजय खेडकर, पीआय सावंत आणि एपीआय पाटील जे कल्याण युनिट आणि स्पेशल एफर्ट्स बाय एपीआय मंगेश खाडे ते सायबर टीम आणि सर्व आमची टीमने त्याच्या डिटेक्शन मध्ये काम केलेलं आहे. आणि स्पेशली या डिटेक्शनची सिग्निफिकन्स हे आहे की या टोळी जवळपास 7-8 वर्षापासून ऍक्टिव्ह आहे. आतापर्यंत या टोळी पकडण्यात नाही आलेल्या. फर्स्ट मुंबई जीआरपी ह्याला कॅच केलेला आहे आणि ते मूळ राहणार यूपीचे राहणार आहे. आणि क्लोज सेंट्रल लाईन मध्ये त्यांची क्राईम ऍक्टिव्हिटी सध्या दिसत आहे. तो म्हणून सो फार 16 ऑफेन्सेस त्याच्यातून या टोळीतून डिटेक्ट झालेले आहे. आणि या डिटेल प्रेस नोट आपल्याला मी सर्क्युलेट करू. थँक्यू. हा ते त्या केस मध्ये ते 16 ऑफेन्सेस कुल मिला के आता 315 ग्राम गोल्ड 315 ग्राम्स 315 ग्राम्स त्याच्यामध्ये आहे. अँड कॅश त्याच्याकडून रिकवर्ड आहे. दॅट इज नॉट ॲज पार्ट ऑफ दॅट. बट हा एक केस डोंबिवलीमध्ये कॅश होता 30,000 चे कॅश त्याच्यामध्ये आहे. रिकव्हरी 100% झाली. रिकव्हरी पर्सेंटेज मी तुम्हाला सांगतो डिटेल. किती लांब जायचं सर? टोटल 100%. सर हे 16 केसेस बद्दल किती लांब जायची चोरी करायला? किती डिस्टन्स लांब जायचं? म्हणजे ते मुंबईमध्ये एस्पेशली सेंट्रल लाईन मध्ये ते ऑपरेट करत होते आणि कल्याण एस्पेशली कल्याण ठाणे कर्जत या पॅच मध्ये त्यांचे ऑपरेशन आहे. त्याच्या पुढे नाही. त्याच्या पुढे नाही. फिलहाल तो सामने नाही आहे. युपी मध्ये राहायचे, मुंबईला चोरी करायला यायचे, मग एवढ्याच कमी डिस्टन्स मध्ये का त्यांचं ऑपरेशनचा एरिया बाहेर पण असू शकतो, मुंबईच्या बाहेर? येस असू शकतं. आम्ही बाकी जे 4 आरोपी आहेत त्याला पकडल्यानंतर आणखीन आपल्याला समोर येईल. सर बांद्रावाला प्लीज काय? बांद्रावाला हाँ जो परसों कांड हुआ बांद्रा का. हा बँड्रा काल एक ऑफेन्स रजिस्टर केला. त्याच्यामध्ये तोत्या पोलीस असं पोजिंग पोलीसच्या नावानिशी काही सिव्हिलियन आणि त्याच्यामध्ये पोलीस ते क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि इम्पर्सनेटिंग अ सिव्हिल सर्वंट विथ क्रिमिनल कॉन्स्पिरसी असं ऑफेन्स रजिस्टर केलेला आहे. त्याच्यामध्ये टोटल 8 अक्युज्ड त्याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत सध्या आणि 2 आरोपी त्याच्यामध्ये अटक आहे. आणि एक फिर्यादी त्याच्यामध्ये जे त्यांच्या बिझनेस रित्या ते जात होता त्याला हे जे पोलीस म्हणून काही सिव्हिलियन पर्सनल आणि एक पोलीस आणि ते मिळून त्याला त्यांच्याकडून जवळपास 10-10.5 लाख त्याच्याकडून पैसे घेण्यात आले असं कंप्लेंट रजिस्टर्ड आहे. आणि बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये त्याचे ऑफेन्स रजिस्टर्ड आहे. त्याचा तपास क्राईम टीम करत आहे आणि त्या गुन्ह्यामधला 2 मुख्य आरोपी पकडण्यात आलेला आहे. आणि इन्क्लुडिंग पोलीस जे WASI तो 3 अक्यूज सध्या त्याच्यामध्ये अटक आहे. बाकी 5 अक्यूज च्या मागे पोलीस आहे. उसको अरेस्ट किया गया. येस अटक केला. ASI आहे WASI उसका रोल क्या है सर? हा ते इन्व्हेस्टिगेशनचे भाग आहे. सध्या ते अटक करण्यात आलेला आहे आणि ते कॉन्स्पिरसी म्हणजे ते जे ऑफेन्स जे झालं होतं त्याच्यामध्ये त्यांचा पण रोल प्रायमा फेसी दिसत आहे. सर मुंबई सेंट्रलला देखील अशीच एक घटना घडली होती तर त्यामध्ये काही कारवाई झालेली आहे का? काही अटक आहे का? आणि अशा प्रकारची तिसरी घटना आहे तर एक प्रकार खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली असून यावेळी त्यांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली हे आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर संजय राऊत यांनी आज असे कोणते विषय उचलून धरले आहेत ते आपण पाहूया. विधान भवन मंत्रालय यासहित जी उच्चस्तरीय कार्यालय आहे तिथं आंदोलनं निदर्शनास प्रतिबंध घालण्याची मागणी देवरा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रात हे जे मिलिंद देवरा आहेत हा हे ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आता हे देवरा स्वीकारतात की नाही मला माहीत नाही की माझे नेते एकनाथ शिंदे आहे. आणि एकनाथ शिंदे ह्यांच्या पक्षाचा त्यांचा जो गट आहे पक्ष आहे त्या पक्षाचा
दक्षिण मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा होता. माझी भूमिका एवढीच आहे, म्हणजे माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या वतीनं माझी भूमिका इतकीच आहे की आम्ही वारंवार सांगितलं आहे, दक्षिण मुंबई असेल, उत्तर मुंबई असेल, ईशान्य मुंबई असेल, मुंबईचं कुठलंही टोक असेल, कोपरा असेल, जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत, त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही, कोणात नाही. म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला. ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांडू मंत्रालयासमोर, आझाद मैदानावर, कोणत्याही मैदानावर. तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात? तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगताय त्या पक्षाच्या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. तुमचे नेते बाळासाहेब ठाकरेंचा जप करतात, तो खोटा असेल. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय हक्कानं उभं राहता यावं म्हणून जे काय संघर्ष केला त्यातून शिवसेना उभी राहिली. आणि त्या शिवसेनेच्या डुप्लिकेट का होईना तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत आलेला आहात. मिलिंद देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला आवडेल. तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय, आम्ही आंदोलन करू नाही तर हैदोस घालू. मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू. तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही, त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं. मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीन, मी वारंवार केलेलं आहे. तुम्ही कोण? जो पक्ष सरकारमध्ये आहे आणि जो पक्ष स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून घेतो, डुप्लिकेट का होईना म्हणून म्हणतो ना, हा अमित शहांचा पक्ष आहे. मी जे म्हणतो की एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे, हा धनिकांचा पक्ष आहे. आणि मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतल्या धनिकांचे आवाज म्हणून त्यांनी मराठी माणसांनी इथे येऊ नये. दक्षिण मुंबईत, ह्या मुंबईत मंत्रालयासमोर आम्ही येऊ, आझाद मैदानात आम्ही जाऊ, आम्ही पेड रोडलाही जाऊ. खरं म्हणजे या आंदोलकांनी पेड रोडला आंदोलन करायला पाहिजे, कारमायकल रोडला आंदोलन करायला पाहिजे होतं. मलबार हिलला जाऊन त्यांनी आपली मुंबई पाहायला हवी होती. पुढल्या वेळेला जेव्हा आंदोलक इथे आले तर मी त्यांना विनंती करेन की पेडर रोडसुद्धा आपला आहे, मलबार हिलचा वस्त्या आमच्या आहेत, ही अख्खी मुंबई आमची आहे. तुम्ही कोण आम्हाला सांगताय? मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या. त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना, त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे. मिलिंद देवरा जे म्हणतायत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये, दक्षिण मुंबईचा 7/12 काय या धनिकांच्या नावावर लिहून दिला आहे का आम्ही? धन्यवाद. आणखी एक विषय होता, त्यातला खूप महत्त्वाचा विषय आहे. GST रिफॉर्म संदर्भात जी घोषणा केली होती त्याची आता अंमलबजावणी होते. घटस्थापनेपासून ही अंमलबजावणी आहे ना, बरोबर आहे. आता हळूहळू आता मोदींना कळायला लागलं आहे की लहान व्यापारी, मध्यमवर्गीय, सामान्य माणसाला कसा त्रास होतो, जे आम्ही इतके वर्ष बोलत होतो. आता बघू किती फायदा होतो सामान्य माणसाला. क्या है आंदोलन हुआ, उसके बाद में जो है आंदोलन के लिए परवानगी नहीं मिलती है, ऐसा मिलिंद देवरा जी कौन है? ये महाराष्ट्र की सरकार है, महाराष्ट्र है. मिलिंद देवरा ने अपने नेता को पूछा क्या ये लेटर लिखने से पहले? मिलिंद देवरा जी जिस पार्टी से इस बार सांसद बने हैं वो डुप्लीकेट शिवसेना है और शिवसेना के उनके बैनर पर हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे जी का फोटो रहता है. और बालासाहेब ठाकरे ने ये मुंबई में मराठी मानुस को उनके न्याय हक के लिए लड़ने के लिए खड़ा किया है. ये मुंबई मराठी मानुस की राजधानी है और देवरा जी कौन कहेंगे कि आप यहाँ मत आइए? क्या ये उनके पार्टी की अधिकृत भूमिका है? हम महाराष्ट्र के गांव-गांव से यहाँ कोई भी आ सकता है मराठी मानुस,
और चाहे आज़ाद मैदान हो, चाहे मंत्रालय परिसर हो, चाहे पेडर रोड हो, चाहे कार्माइकल रोड हो, चाहे नेपियनसी रोड हो, चाहे मलबार हिल हो, जहाँ चाहे वो जा सकता है। सिर्फ आंदोलन नहीं, हम बैठ सकते हैं वहाँ जाकर। आप कौन होते हो हमें सवाल करने वाले? मत आइए। देवराज जी, आपके पार्टी के जो नेता है मिस्टर एकनाथ शिंदे को पूछिए क्या ये उनकी अधिकृत भूमिका है। इसलिए तो मैं कहता हूँ ये पार्टी जो शिवसेना नाम से दी है एकनाथ शिंदे को, इस पार्टी के मुखिया अमित शाह है। और ये भाषा जो देवराज जी बोल रहे हैं मराठी माणूस को रोकने की, ये भाषा अमित शाह और नरेंद्र मोदी जी की है। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।